श्रावण सुरू होण्यापूर्वी घरामध्ये काही शुभ वस्तू आणण्याची आपली हिंदू धर्मामध्ये परंपरा आहे. तर या वस्तू कोणत्या आहेत हे आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे बेलपत्र. भगवान शिवांच्या शिवपूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार बेलपत्र भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे आणि ते त्यांना अर्पण केल्याने आपल्याला शिवकृपा प्राप्त होते. म्हणून श्रावण महिन्यामध्ये शक्य असल्यास आपल्या घराच्या परिसरामध्ये बेलाचं रोप लावा किंवा ताजं बेलपत्र आणून महादेवांना अर्पण करा. पुढची शुभ वस्तू म्हणजे चांदीचा नंदी. नंदी हे भगवान शिवांचं वाहन आणि भगवान शिवांचे परमभक्त मानले जातात. चांदीचा नंदी देवघरात शिवपिंडी समोर अशा पद्धतीने ठेवा की त्याचं तोंड शिवपिंडीकडे असेल. त्यानंतर भगवान नंदींना नमस्कार करून ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप नक्की करू शकता. पुढची वस्तू म्हणजे पारद शिवलिंग. पारद शिवलिंगाला शिवस्वरूप मानलं आहे. ते घरात ठेवायचं असेल तर विश्वासार्ह ठिकाणाहून नक्की घ्या आणि आपल्या घराच्या पूजा पद्धतीनुसार त्याची स्थापना करा. आणि पारद शिवलिंग हे अत्यंत घरात ठेवण्यासाठी शुभ मानलेलं आहे. त्याच्यानंतर आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष भगवान शिवांना प्रिय मानले जातात. श्रावण महिन्यात रुद्राक्ष घरात आणून देवघरात ठेवू शकता किंवा योग्य पद्धतीने धारण करू शकता. पुढची वस्तू आहे तांब्याचा कलश. श्रावणामध्ये शिवपिंडीवर जल अर्पण करण्यासाठी तांब्याचं पात्र शुभ मानलं आहे. स्वच्छ पाणी घेऊन श्रद्धेने शिवपिंडीवर जल अर्पण केल्यास नक्की जलाभिषेकाचे खूप फायदे आहेत. त्याच्यानंतर पुढची वस्तू आहे शंख. शंखाचा संबंध भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी जोडला जातो. पूजेच्या वेळी शंखनाद केल्यामुळे वातावरण प्रसन्न होतं अशी धार्मिक मान्यता आहे. पण मंडळी, या सगळ्यांपेक्षा एक गोष्ट जास्त महत्वाची आहे. ती म्हणजे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घराची विशेषतः देवघराची स्वच्छता करा. तुटलेल्या मूर्ती, खराब झालेल्या किंवा वापरात नसलेल्या पूजेच्या वस्तू देवघरात साठवून ठेवू नका. आधी आपलं घर स्वच्छ करा आणि मगच शुभ वस्तू घरी आणण्याचा विचार करू शकता. वास्तुदोष निवारणाच्या नावाखाली महागड्या वस्तू खरेदी करण्याची गरज नाही. तुमच्या घराची दिशा, रचना, वास्तुस्थिती पाहूनच विशिष्ट वास्तू उपाय ठरवणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे केवळ सोशल मीडियावर पाहून कोणताही महागडा उपाय करू नका आणि श्रावणामध्ये श्रद्धेने भगवान शिवांना जलाभिषेक करा, बेलपत्र वाहा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप अवश्य करा. आणि सगळ्यांना शक्य असेल तर तुमच्या घराच्या परिसरात बेलाचं रोप लावा.